मान्सून यायला अजून वेळ असला तरी शेतकऱ्यांची बियाणे घेण्यासाठी जी लगबग आहे ती मात्र मोठ्या प्रमाणात कृषी उद्योगच्या दुकानामध्ये झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण नागपुरातील या होलसेल कृषी उद्योगच्या दुकानात आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर शेतकरी प्रत्येकजण आपापल्या परीने बियाणे घेण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि बियाणे घेत आहे, त्या संदर्भातली माहिती जाणून घेत आहे की यावर्षी काय करायचं, कुठलं बियाणं लावायचं या दृष्टिकोनातून सगळ्या शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे। आणि एकंदर म्हणजे यावर्षी जर आपण बघितलं तर आखाती युद्धाचा काहीसा परिणाम सुद्धा शेतीच्या याच्यावर पाहायला मिळतो आहे। त्याचप्रमाणे मान्सूनसुद्धा उशिरा दाखल होणार आहे, त्यामुळे आव्हान केलं जात आहे की बियाणे घेऊन ठेवा, मात्र पेरणी जी आहे ते चांगल्या पाऊस आल्यानंतरच करा, अशा प्रकारचं आव्हानसुद्धा सरकारकडून केलं जात आहे। एकंदर म्हणजे कुठल्या बियाण्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि काय नेमकी बाजारातली परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। लोहिया कृषी केंद्राचे संचालक आपल्यासोबत आहे। लोहियाजी, काय सांगाल, आता शेतकऱ्यांचा हंगाम जवळ आलेला आहे, सरकारकडून आव्हान होत आहे की लवकर घाई करू नका पेरणी करायला, पण शेतकरी बियाणं घ्यायला आलेले आहे, कुठल्या प्रकारच्या बियाण्यांची मागणी होत आहे? शेतकऱ्यांची जे गर्दी तुम्ही पाहत आहे हे शेतकरी जे आहे कपासी, सोयाबीन आणि तुरीचे बियाण्यासाठी प्रामुख्याने खरेदी करत आहे। आणि पाणी जरी लेट झालेला आहे, पाऊस लेट झालेला आहे, पण शेतकऱ्यांना पहिले अगोदर नियोजन करून ठेवा लागते, त्यांना त्यांच्या पसंतीचं बियाणे पहिलेपासून ठेवा लागते। तर त्या हिशोबानं हे तुम्ही शेतकऱ्याची गर्दी पाहत आहे। आणि यावर्षी कपासी, सोयाबीन, तुरीचं बियाणे भरपूर मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे, कोणत्याही बियाण्याचं शॉर्टेज नाही आहे। तर शेतकऱ्यांना याची काही चिंता करण्याची गरज नाही आहे। फक्त चिंतेची बाब रासायनिक खताच्या बाबतीत आहे। आखाती देशाच्या जे होर्मुज जे मार्ग बंद झाल्यामुळे खत जे आहे आपल्या युरियाचा कच्चा जे माल आहे, मिथेन गॅस, ते बाहेरून येते, त्याच्यामुळे युरियाचं उत्पादन ठप्प झालेलं आहे। त्या व्यतिरिक्त पोटॅशयुक्त खताची आयात 90% बाहेर देशातून येते। तर खतामध्ये सध्याच्या परिस्थितीत खूप गंभीर परिस्थिती आहे, त्याच्यामुळे कृषी उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। या वर्षीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांची गर्दी तर झाली आहे, परंतु बियाणांचे भाव जर आपण बघितले तर भावामध्ये काही वाढ झाली आहे का? अजिबात भावामध्ये वाढ झालेली नाही आहे। सरकारने बीटी कापसाची किंमत 36 रुपये प्रति पाकिटानं वाढून दिली आहे, पण चोर बीटी जे गावामध्ये इल्लीगल बीटी जे खपत आहे आणि मुबलक प्रमाणात भरपूर साठा अवेलेबल असल्यानं मागच्या वर्षीच्या भावाप्रमाणेच किंमतमध्ये माल खपत आहे, म्हणजे भावामध्ये कोणतीच वाढ झालेली नाही आहे। मागणी कशाची होते आहे? आपल्या या भागात जर बघितलं तर कापूस, तूर आणि सोयाबीन, तर सोयाबीनला भाव कमी असल्यामुळे कापसाची मागणी वाढते? नाही, कापूस सोयाबीन दोघांची मागणी समप्रमाणात आहे। मागणी कमी आमच्या दुकानात, आमच्या प्रतिष्ठानमध्ये जे शेतकरी येत आहे तर मागणी कमी दिसत नाही आहे। कापसामध्ये चांगलं बाजार दर असल्यामुळे कापसामध्ये शेतकऱ्यांचं इंटरेस्ट जास्त दिसत आहे सोयाबीनच्या कंपॅरिझनमध्ये। आणि सोयाबीनमध्ये जे परंपरागत एरिया आहे ते पण सोयाबीन ते लागवड करत आहे, कारण त्यांना समोर रबी सीजनमध्ये गहू चणाचं नियोजन करावं लागते, त्यामुळे सोयाबीनची पण एरिया जे आहे। तुरीची मागणी वाढली आहे? तुरीची मागणी मागच्या वर्षीप्रमाणेच आहे। एकंदर म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर शेतकरी जे आहे ते लगबग आता करताना दिसते आहे, कारण त्यांना त्यांच्या शेतामध्ये लावण्यासाठी जी बियाणे पाहिजे त्याची खरेदी करून ठेवायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळा प्रयत्न असल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन विशाल रायपुरेसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।